भवानीपूर काउंटिंग स्टेशनच्या बाहेर मी उभा आहे आणि आताची सगळ्यात मोठी अपडेट माझ्यासमोर आलेली आहे. ममता बॅनर्जी मागील 3 ते 3.5 तासापासून काउंटिंग स्टेशनच्या आतमध्ये आहे आणि ह्याचं सगळ्यात मोठं कारण ममता बॅनर्जी आपल्या घरी होती, रिझल्ट बघत होती आणि ती तिकडे दुपारी निघाली आणि काउंटिंग स्टेशनला आली. त्याचं सगळ्यात मोठं कारण मला आता कळालं आहे. त्याच्यामध्ये टीएमसीच्या बूथ लेवल ऑफिसरांना जे आहे अलिगेशन लावलेले आहेत टीएमसी कडनं की त्यांच्या बूथ लेवल ऑफिसरांना मारलं गेलंय आतमध्ये आणि मारून त्यांना बाहेर काढलं आहे. आणि त्याच्यामुळे ममता बॅनर्जी घरात निघाले आणि त्या सध्या इकडे आल्या आहेत. आणि ममता बॅनर्जींनी सांगितलं आहे, हा सोर्सने कळवलेला आहे, ममता बॅनर्जी सांगितलं आहे की जोपर्यंत इलेक्शन कमिशन डिक्लेअर करत नाही, जोपर्यंत ते सांगत नाही की आतमध्ये आमच्या पोलिंग ऑफिसर सोबत काय झालंय, तोपर्यंत मी बाहेर येणार नाही. ना की 12 वाजता ते 1 वाजता, जोपर्यंत इलेक्शन कमिशन डिक्लेअर करत मी बाहेर येणार नाही. आणि माझ्या तुम्ही बघू शकता बीजेपीचे कार्यकर्ता, सेंट्रल फोर्स सगळे इकडे आहे. कार्यकर्ता मागील 3 तासापासून गो बॅक म्हणतात. त्याच्यानंतर जय श्रीरामचे नारे लावतात आणि आत्ता भवानीपूर मध्ये काउंटिंग थांबलेली आहे. ममता बॅनर्जी इकडे लीड करत होत्या, एलओपी शुभेंदू अधिकारी येऊन गेले आणि आता कळते तेही आतमध्ये आहेत. तर आता सध्याची परिस्थिती भवानीपूरच्या इकडे खूप गंभीर आहे. काय होणार, काउंटिंग होईल का नाही, ममता बॅनर्जी कधी बाहेर येतील, हे आता सगळ्यांचं लक्ष पूर्ण मीडिया, सेंट्रल फोर्स, बीजेपी सगळे इथे आहेत, नारे लागत आहेत. पण आता पुढे काय होणार हे कोणालाच माहिती.